BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीहरी विजय ग्रंथ अध्याय 16वा, गोकुळातील स्त्रियांची श्रीकृष्णावरील भक्ती. श्री गणेशाय नमः. या श्रीरंगाचे करिता स्मरण, या तुल्य तप तुझे आण, नशे शोधिता त्रिभुवन परम पावन नाम देखा. आणि अष्टादश पुराणे बोलली सत्यवते हृदयरत्ने, परिणामाहोनी विशेष साधने सर्वताही नव्हेती. पाप तल्लक्षणी हस्ती, याची तोवरी जाणी जे मस्ती. नामसिंह प्रताप कीर्ती ऐकली नाही जोवरी, एकता नामसिंह प्रतापा पळ सुटे मत पातंग पापा. लपवाया न मिळे खोपा, गत प्राण होती तेव्हाची. पाप जळावया समस्त, हरिनामाग्नी धडाडत, शने दुरित काष्टे जाळीत. प्रताप अद्भुत न वर्णवे, नामाग्नीने न जळे, ऐसे पाप कोणी नाही केले. वाल्मिकी बहुत पाप जोडिले, परी नाही उरले नामापुढे. गणिका आणि अजामिळ इंदी केले दोष कल्लोळ, परिणामाचे अद्भुत बळ, जाळी सकळ क्षणार्धे. ऐसा ज्याच्या नामाचा महिमा, वर्णिता देव पावले उपरमा. तो गोकुळी अवतरला जगदात्मा, रूपनामा तिथं जो. असो पंचाध्यायाची कथा झाली गोपी कदंबातळी, त्यांची देऊनी वनमाळी, सुख सर्वांशी तिथले. श्रीकृष्ण पर्णावतार, लीलावतारी निर्विकार, दाविला पराक्रम थोर, गोकुळा माझे सर्वांते. पुतना तृणावर छकट मारिला, अगबक केशिया संहारिला. द्वादश गावे अग्नी गिळिला, अचल धरिला नखागरी. इंद्रदेवांचा हित उतरला, सर्वां देखता हरी पूजिला. वत्स हरिणी शरण आला, कमलोद्भव आपण. ऐसाही प्रताप जाणून गोकुळीचे समस्त ब्राह्मण, निंदेशी प्रवर्तले अज्ञान, निर्गुणा गुण लाविती. म्हणती या कर्म भ्रष्टे कैसे केले, गोकुळ अवघे चौढाळीले. सकळ सोवळे ओवळे, केले गोवळे एकची. स्नान संध्या यज्ञ आचार बुडून केला अनाचार, भ्रष्टविले गोकुळ समग्र. जावे सत्वर येथून या, पूर्वनेदी कोठे अनसुट, परद्वारी हा क्रिया भ्रष्ट. आम्ही ब्राह्मण कर्मनिष्ठ, थोर अरिष्ट आम्हाशी हे. आम्ही ब्रह्मण उंचवर्ण, सोवळे विशेष सर्वांहून. आमचे दीक्षिते सर्वजण, पाहून या वर्तती. कैसे भुलले ब्राह्मण, पूर्ण ब्रह्मानंद श्रीकृष्ण. नेनुनी धरिलाभिमान, ज्ञातृत्वाचा अपार. हृदय नोळखिता इंदिरावर, आचार तितका अनाचार. कर्म तोची भ्रम थोर, पिशाच्य नर तोची पै. प्रत्ययाने येता कमलोद्भव पिता, सर्व साधने गेली वृथा. भक्ती त्याची अभक्ती तत्वता, कैसी मुक्तता तयाची. त्याने केले वेद पठन, करतलामलक शास्त्रपुराण. परिते मदपियांचे भाषण, हर्षी शरण निगता. जाणे चतुष्षष्टी कळा, परिते अवघ्याची विकळा. हृदयी नोखळता तमाल निळा, विद्या विकळा चतुर्दश. तेने केले ते थाटन, यमनियमादिक साधन. तेने केले जे कीर्तन, ते जाण गायन गोवरियाचे. जेशी मुग्धा 32 लक्षणी, परमसुंदर चातुर्यखानी. परिमन नाही पती भजनी, तरी सर्वही व्यर्थ गेले. खरपृष्टी चंदन देखा, परिनेने तो सुवास सुखा. षडसा फिरविजे दरवी पाका, रस स्वाद नेनेची. गणिका राम म्हणताची तरली, ही शास्त्रपुराणे उभ्या स्थिली. ही शास्त्रपुराणे अभ्यासली तरी न तरतीत कदाकाळी. न येवन माळी प्रत्यया, कृपा न करता शिराब तिच्यावर. व्यर्थ काय चटावा तत्व विचार, त्याचे ज्ञानात ते व्यर्थ कर. जैसे कीर अनुवादती, विगतद्वैचे नवयौवन. गर्भांधाचे विशाळ नयन, की कोलाठियाचे शूरत्व पूर्ण. की त्याचं ज्ञानधन लुप्ताचे, की जाराचा व्यर्थ आचार. आता त्याचे उंच मंदिर, की नपुसकांचे थेवर. तैसे ते नर व्यर्थ पै, ग्रामाथिल्लरीचे निर्मळ नीर. की अंत्यजाचे रम्य मंदिर, की मुखसुंदर. तैसे अपवित्र नर तेची, की यात्रेसी मैद आले. की वाट पाडे निरंजनी बैसली, की कंटक वृक्ष दाट लागले. आत कोणा न रिघवे, की नटान माझिल कामिनी. की तममय कवूची यामिनी, की अजा कंठीचे दोन्ही. तैसे प्राणी व्यर्थ ते. आता असो हे बहुभाषेना मिळाले सकळ ब्राह्मण. गोकुळ टाकून दूर अरण्य कृष्ण भेने सेविले. कुटुंबासहित विप्र तीही बसविले घोर कांतार. जवळी लक्ष्मी यमुना तीर, मग थोर आरंभिला. तृणाचे मांडव ते वेळा घालून केल्या पाकशाळा. यज्ञशाळाचे रचिल्या विशाळा, विप्रप्रेमा बैसविला. करुणे राजियाचे उपार्जन, द्रव्य आणविली मिळवून. परी अंतरले हरिचरण, पामरे पूर्ण नेनती. हरिस्वरूप कदा न कळे, यज्ञकुंड फुंकती वळे. व्यर्थ धुरे भरिले डोळे, काय केले सार्थक. वराडे जैसे वराविन, की नासिका वाचून सुंदरपण. तैसे हरिकृपेविन, यज्ञ व्यर्थ सर्वही. यज्ञभुक्ता श्रीकरधर, त्याची नोळखती पामर. सर्वानिमित्त साचार, ऋतू थोर मांडला. श्रीकृष्णाचा संचार नाही, ऐसे वन वसविले त्याही. असो यावरी शिराब्दीचा जावई काय करिता झाला. एके दिनी प्रातकाळी वनाशी निघाला, वनमाळी गाई सोडून सकळी परमवेगी निघाला. शुतुरीने घेतला श्रीरंग, तैसा ती चालला सवेग. हरी गेला तो लक्ष्मी मार्ग, गोपवृंद चालले. हरिविन कोण न राहे मागे, या लागी धावती लाग वेगे. शिदोऱ्या विसरल्या अवघे, परमवेगे धावती. तुरी अंतरला जगन्मोहन, आड येईल यमा माया विघ्न. हे कृष्णदास जाणून वेगे धरून धावती. पूर्वी हरीशी टाकून पुढे
गेलो, काली या विषा वर पडलो, अघासुराच्या मुखी सापडलो, श्रीकृष्ण दुरी राहता. या लागले कमलदला लक्षाचे पाय, अंतरता बहुविघ्न आहे, म्हणून गोपाळ लवला आहे. हरी मागे धावती, हरी पावला यमुना तीर, चहूकडून मिळाले गोभार, गोपांसही यादवेंद्र वनी क्रीडा करतसे. विशाल तमाल चंदन च्युत कदंब बदरी कांचन, केळी नारळी रातांचन, गेले गगनभेदित, अशोक पारिजातक चंपक, मोगरी जाई जुई कोबीदारक, बकुल शतपत्र कमळे सुरेख, सकळ वृक्ष सदा फळती, धन्य धन्य ते तरुवर, करती विश्वास उपकर, किती तप करीती ऋषीश्वर, कृष्ण प्राप्ती कारणे, गोप गुंफोनी वनमाळा, घालिती जगद्वंद्याचे गळा, वृक्षशायेशी सावळा, ठाई ठाई क्रडतसे, वृक्ष पल्लव सुकोमळ, तो खोवती शिरी सकळ, तो झाला मध्यान्ह काळ, क्षुधेने गोपाळ व्यापिले, ज्ञान ध्यान श्रवण मनन, क्षुधे पुढे पळती पुठोन, क्षुधा राक्षसी दारुण, क्षळी पूर्ण सकळ जीवा, पेटता क्षुधा नळ थोर, नावडती वस्त्रे अलंकार, गीत नृत्य विलास समग्र, क्षुधे पुढे पळती पै, नाना विद्या युक्ती सकला, क्षुधे पुढे अवघ्या विकळा, असो गोपाळ ते वेळा, घन सावळा विनविती, म्हणती जगत पालका श्रीपती, क्षुधा लागती सकाळपती, आता केसी करावी गती, क्षुधऱ्या सर्वही विसरलो, मग सख्यान माझे म्हणे यादवेंद्र, पहिली यज्ञशाळा दिसते दूर, तेथे आमच्या गावीचे विप्र मृत्यू थोर करीताती, यज्ञ मंडपद्वारी निश्चित, जो का उभा आहे अतित, त्याशी अन्न देऊनी मनोरथ, पूर्ववय सर्वथा, अतिथी विन्मुख जाता, यज्ञ फळ गेले वृथा, म्हणून गोपांशी म्हणे जगत्पिता, तुम्ही जाईंचे तेथवरी, ते न करता अनमान, तुम्हाशी देते उत्तम अन्न, म्हणावे बळीराम आणि श्रीकृष्ण, क्षुधाक्रांत झाले, क्षुधरा आलो विसरून, द्यावे सकळांपुरते अन्न, ऐसे एकता हरीचे वचन, गोप तेथून धावनले, नाना रंगांची घुंगडी, पांघरले जगद्वंद्याचे गडी, डांगा घेऊन धावती तातडी, विप्रांजवळी पातले, तो चंड किरण कन्या तेरी ब्राह्मण, बैसले करीत अनुष्ठान, एक प्राणायाम करून, नासिक धरून बैसले, रेचक पूरक कुंभक, सवेची सोडती त्राहाटक, नेनेती वेंकुंठ नायक, वृथा कटकट करता ती, एक इंद्राती उपासती, परी इंद्रपद नाशवंत नेनेती, इंद्राचा इंद्र गोकुळपती, त्याची न भजती मंद भाग्य, एक उपासती चंडाशा, आयुष्य मागती देहद आशा, परी न भजती रमा विलासा, आशा पाशान माझी पडले, एक म्हणती हो बहुत धन, या लागी करीती श्री औपासन, नाशवंत धन दारा यौवन, मूर्खपणे नेनती, सांडून सर्व भजनाचार, श्रीजाची करिता ती परमादर, स्त्रियेचा पती जो श्रीधर, त्याशी अभागीन भजती, एक उपासती दृढ शक्ती, परी अनंत शक्तीच्या पुढे राप्ती, तो महामायेचा निजपती, त्याशी न भजती पामर, एक धातू मूर्ती काढून, करती श्रोत तांबिक मिश्र पूजन, प्रत्यक्ष वृंदावनी जगन्मोहन, त्याशी ब्राह्मण ओळखती, जो सप्त धातू विरहित, सच्चिदानंद अमृतमूर्त, त्याशी निर्णया भ्रांत, धातू पूजिती दांभिकते, एक वैष्णव पणाचा अभिमान, एक म्हणती आम्ही शैव निर्वाण, एक म्हणती आम्ही सौरसुजान, आमचे भजन विशेष पै, शाक्त म्हणती आम्ही श्रेष्ठ, गणपती म्हणती वरिष्ठ, परी नेनती श्री वैकुंठ, जो विशेष सर्वांशी, विष्णू ज्याचे अंतकरण अहंकार, ज्याचा उमारमन, वीरांची ज्याशी बुद्धिपूर्ण, त्याशी न भजन नावले, नेत्र ज्याचे चंड किरण, अत्रित नय ज्याचे मन, यमदाढा परम तीक्ष्ण, त्याशी न भजन नाडले, पाणी ज्याचे शचीनाथ, मुख ते जात वेद निश्चित, असो देवता चक्र समस्त, आश्रय ज्याच्या वर्ततसे, त्याशी न भजोनी विप्र, जे वेदांचा ताठा थोर, धरून बैसले समग्र, यमुना तेरी सरभई, तो आले कृष्णदास समस्त, धरामरांशी नमन करीत, सांगितल्या सर्व वृत्तांत, कर्म विनीत होऊन या, बळीराम आणि जगज्जीवन, आम्ही समस्त थोर, लहान आलो शुधऱ्या विसरून, म्हणून अन्न मागतो, परी बहुत हरी बहुत क्षुधाक्रांत, कदंबा तळी वाट पाहत, हा साक्षात वैकुंठनाथ, मानावचनार्थ तळचा, ऐसे बोलता गोवळे, वसुधा मर सर्व कोपले, म्हणते येथेही भ्रष्ट आळे, छळावया आम्हा ते एकाकडे एक पाहती, नेत्र संकेते खुणावती, याचे अन्न द्यावे निश्चिती प्राणांती जहादिया, याची करिता संभाषण, आम्ही करू सचेल स्नान, आम्ही सगळे सुजान, याचे अवलोकन न करावे, भ्रष्टन माझी श्रेष्ठ थोर, तोची आनंदाचा किशोर, कर्मरहित हिनाचार, अन्न मात्र देऊ नये, अवघे नेत्र वटारीती, सगळे दुपाते विलोकिती, अन्न न देऊ म्हणती, अहंवते भुलून या, एक म्हणती झाले शूद्रदर्शन, म्हणून करते पुन्हा स्नान, ते कृष्ण भक्ती देखून अंतकरणी जाणवले, नेत्रवक्त्रांचे विकार, त्यांवरून समजे अंतर, सुमने देखता मध सत्वर, वृद्ध चतुर जाणती, बोलावरून कळे चित्त, आचरणावरून पूर्वार्जित, क्रियेवरून वर्णाश्रम सत्य, परीक्षक जाणती, राहणीवरून कळे परमार्थ, शब्दाशब्दी कळे पंडित, प्रेमांदरावरून भक्त, परीक्षक जाणती, दानावरून कळे उदार, रणी समजे प्रतापशूर, लक्षणांवरील नृपवर, जाणती चतुर परीक्षक, वासयिता कळे काष्ट, स्वरावरून समजे कंठ, तैसे द्विजयांचे अंतर स्पष्ट, कृष्णदासा कळे पै, निराशा देखून ते वेळे, कृष्ण उपासक परतले, जैसे साधू संत घराचे आले, शोधून दौडले अभागे, नेमता परिसर विना,
गोपनीला सुधारसे तेवढा ओतीला सुरतरू तोडला हाताला खूप कंटक वृक्षाते घराची कामध्ये न आली ते शुष्क काष्टेवरी मारिली चिंतामणी फोडून केली पायरी जैसी अभागे पायी तोडिले ज्योतिर्लिंग केला विष्णुपूजेचा भंग तसे ते पामरा भागे विष्णू महिमा निगती असो गोपाळ सकळ परतले जगत जीवनाजवळी आले सर्व वृत्तांत शूत केले हसू आले रमारंगा म्हणे माझी माया दुर्धर जाण त्याची मूड केले विप्र मागुती शिराब्दी विहार सख्यांतपी उडत असे अविद्यावेष्टित ब्रह्मन नोळखीत समज लागून तुम्ही विप्रश्रेयाशी जाऊन मागा अन्य मामाज्ञे ऐसा एकताची हरिवर्चनार्थ आणि का वाटे गोप धावत जसा कुमार्ग टाकून सद्भक्त सुमार्गेची चालती विप्रा न कळता गोवळे पाकशाळेजवळी आले तो तृणाचे कुड घातले माझी पैसला फतेरता पक्क क्रिया सारून समस्त धूम्र ही सकळ झाला शांत हृदयी आठविला रमानाथ वृंदावन विहारी जो सांडून सकळ कर्मजाळ संत स्वरूपी होती निश्चळ त्याचा यज्ञ पत्न्या सकळ हृदय घनळे चिंतिते हरिकृपेचे अंजन नेत्री ज्यांच्या शोभायमान निर्णय सौभाग्य निज कल्याण कुंकुम सुरंग शोभित असे श्रवणी हरिगुण श्रवण मुक्त घोष भूषण वदनी गाती हरिगुण कंठी कृष्ण वर्ण गळसरी असो श्रवणी वदनी ध्यानी सदा लेईला चक्रपाणी तो ते गोप कुडा आडोनी बोलता श्रवणी एकती गोपांनी करुणे नमस्कार म्हणती सत्या हो एका सादर जवळी आला यादवेंद्र वृंदावनी उभा असे सुधाक्रांत जगन्मोहन मागाव्या पाठविले अन्न आम्ही ब्राह्मणी जवडिले छळून आलो म्हणून तुम्हापाशी ऐकताय ऐसे वचना सद्गतीत झाल्या विप्रांगणा म्हणती हरी त्रिभुवनभूषणा कृपा केली आम्हावरी एक प्रती एक बोलती विप्रभुल्ले की अहम्मती पूर्ण ब्रह्म वैकुंठपती त्याशी नेनती आचार्य हे भुल्ले हे वसुंधरा मर श्रीकृष्ण पूर्ण अवतार त्याची अन्न न देती साचार मायेने विप्र व्यापिले ज्या कारणे करती यज्ञ त्या लागी करीती अनुष्ठान तो वृंदावनी उभा नारायण त्यासी न भुलले अध्ययन पूजन तीर्थाटन प्रतेने तपाचरण करुण पाविजे ज्याचे चरण तो नारायण नोळखती जो क्षीरसागर विहार जो वैकुंठ पिठेचा सुकुमार जो आत्माराम निर्विकार तो हा श्रीधरांना मागे जो मृडानी पतीचे हृदयरत्न ज्याची शरण येते विधी शची रमण तो हा अकबक कलिया मर्दन स्वमुखे अन्न मागत असे जे का चहू वेदांचे सार जे षटशास्त्रांचे जिव्हार ज्याचे पुराणी वर्णित अवतार तो श्रीकरधर अन्न मागे म्हणती आता संसारा घालू पाणी परी अन्न देऊ चक्रपाणी पूर्ण ब्रह्मानंद मोक्षदानी त्याचे चरण दृढ धरू पूर्वी प्रहादे पित्राक्षा मोडून दृढ धरिले हरीचे चरण बळीने शुक्राज्ञा मोडून केले पूजन वामनाचे विभीषण मानुनी रावणा शरण निघाला रघुवीर चरणा भरते मातेशी मोडूनी आज्ञा नंदीग्रामी बैसला भक्ती काळजी अवधरुनी ती पाही त्याची आज्ञा मोडिता दोष नाही म्हणून उठिल्या लवलाही अन्न घेऊन ते धवा षडच अन्नाचे भ्रोणी हारे यज्ञपत्न्या निघती त्वरे कुड मोडून याद्वारे ठाई ठाई पाडिली एक पाहावन माळी श्रवण अरे सत्वर चालली एक कीर्तन पद्धते वेळी निघती सत्वर एक स्मरणीयाचे वाटे एक चरण सेवेचे नेटे एक अर्चनाचे निवाटे नित्या झाल्या सुंदरा एक वंदाचे निद्वारे एक दास्य पंथे जाती त्वरे एक सख्यत्वाचे एक सरे हरी पाहू चालिल्या एक करती आत्मनिवेदन एक मनन जळी झाल्या मीन एक निज ध्यासी निमग्न होऊन या चालिल्या एक निज साक्षात्कारे चालल्या आत्मरूपी मोहरे भक्ती अन्नाचे भरुणी हारे जाती त्वरे कृष्ण भेटी जशा समुद्राशी भेटाव्या भरुणी सरिता जाती लवलाया कृपा सिंधू यदुवर्या पुण्यगंगा मिळवू जाती पिता बंधुपतीची आज्ञा मोडून चालल्या सकळीना आवडी लागलीचे नैना कृष्णवदन पाहावया श्रवण म्हणती करू श्रवण रसना कीर्तनी गेली रंगोन हरिपद पद्मकरंदी जाण नासिका वेधी सर्वदा पाणी अर्चनाची वाट पाहती चरण हरिपंथे शीघ्र जाती या प्रकारे सकळ युवती समीरगती चालल्या ऐसा यज्ञपत्नी गेल्या सकळी तो एक क्षणभरी मागे राहिली अन्न घेऊन जो निघाली तो कर्म आड ठाकले तिचा पती अकस्मात पावला पाकशाळे आत त्याशी कळ वृत्तांत गेल्या समस्त कृष्ण भेटी विप्रपरम क्रोधायमान करी आपले स्त्रियेशी ताडन परमपृष्ठ गोवळा कृष्ण त्याशी का अन्न देता गे कोणी शास्त्रे आहे लिहिले की स्त्रियांशी पूजावे गोवळे यज्ञ ब्राह्मणी नाही पूजले विटाळिले अन्नकेचे वेद देव अग्नि ब्राह्मण तुझ्या बापे साक्ष धरून माझ्या हस्ती तुझ लागून दिधले जाणं शतमूर्खे माझी सांडून या भक्ती पूजो जासी गोळ्या प्रती म्हणून स्त्रियेशी शीघ्रगती बांधित झाला ब्राह्मण मग ती बोले देवसरी तो या देहाचा पती की निर्धारी तरी तो देह ठेवी आपले घरी जतन करून साक्षपे समस्त गेल्या देखून सद्गतीत आसवे भरले नयन अंतरे रेखले कृष्ण ध्यान मुखी स्मरण नामाचे गोविंदा गोपाळा माधवा वैकुंठ विलासिया रमाधवा ऐसे बोलिण्या ते धवा प्राण सोडिल्या सतीने चक्र विप्रा झाले सुरत की स्त्रिया गेल्या समस्त धावले पाकशाळेत चपन्न ठाण टाकून एक बोले क्रोध करून स्त्रिया आल्या पतुनी शेषाकृतेची शनी ऐसे दुसरोनी न करती त्या
एक म्हणती राहावे का असं यास, जाऊन आता घेऊ संन्यास. एक म्हणती आम्ही वृद्ध होवस, म्हणून गेल्या टाकून ज्याने स्त्री बांधिली खांबाशी, तो हर्षे चांगली समजतांशी. मी बांधिले आपले दारेशी, औद्रधुनी ठेविले ते जवळी याला परतून, सोडून करी समाधान. तुझ मी अलंकार घडीन, उघडी नयन एकदा तो तेन बोले काही वचन. शश पाहे ब्राह्मण, तो गेला निघून तिचा प्राण. शोक दारुण ब्राह्मण करी सकळ म्हणती कासया रडशी. प्रेत तरी डोळा पहाशी, आम्ही स्त्रिया अर्पिल्या गोवळ्याशी. कदाने येती माघाऱ्या, हरी लागी जिने प्राण सोडिला. लिंग देह तिचा निघून गेला, वृंदावनी वेगे पावला. भाऊ लागला हरिपाशी, जे अंतकाळी मती निश्चित. तैशीच होय पुढे गती, सतीची हरभूक झाली मती. रमापती जाणे सर्व कृपाळू जग जीवन, तिचे केला तिचा देह निर्माण. षडस अन्न निर्मूढ पात्र भरून दिले, तिचा हेत राहिला होता की अन्न द्यावे कृष्णनाथा. सर्वांपुढे त्याची तत्वता, हरी जवळी उभी टाकी सकळ सत्या बोलती ते वेळी. आम्हा पुढे केसी ह्याची आजी, हे भ्रतारी होती राखिली. औरधुनी साक्षेपे सकळ सत्याने ते देखिले परब्रह्म सावळे, जे निर्विकार आकारले. भक्तजन ताराव्या समीप देखून यादवराया. अन्नपात्रे उतरून या, दृढ लागल्या हरीच्या पाया. विसरून या देह भावा, मनी सकळ भाविती. डोळा देखला यादवपती, जन्म सार्थक झाले म्हणती. आनंद चित्तीन समाये, हरी चरण पंजक केसरी. द्विजपत्न्या झाल्या भ्रमरी, की वेदो नारायण निर्धारी. वेदश्रुती वेष्टीला, मग उठून या विप्रललना. अन्य अर्पिती राजीव नयना, तृप्त झाला यादव राणा. राम गोपाळांसहित पै, यज्ञ नारायण झाला तृप्त. मखाचे फळ त्यांचे झाले प्राप्त, संतोषिनी कमलांत. काय बोले तेथवा त्यांशी म्हणवेन कुंटपती, माझ्या पदाप्रती याल अंती. पतीच तुमच्या जन्मपंक्ती पुढे आहेत असंख्य. जा आता आश्रमाप्रती, वाट पाहत असतील पती. यज्ञ पावो द्या समाप्ती, काही खंडी करू नका. पाहता जैसे सुवर्ण, तैसा त्रिजग द्रुप मी नारायण. मद्रुप चराचर पाहून, तुम्ही व्हा लीन मजला. मज माझे ठाई ठेवणी चित्त, प्रपंच कार्य करा समस्त. देसा कृपण जनी वर्तत, ठेवना चित्त ठेवूनी ताह्यापाशी. माता जाये सर्व कार्याची, तैसे मज धरुणी मानसी. प्रपंचाशी चालवा, आत्मरूपी विश्व पाहावे. सत्कर्मी अंतर पडवून द्यावे, वेदाज्ञेने वर्तावे. अहंकृती टाकून या, घागरी आणि रांजणी. विमला एक वासरमणी, तैसे पुरुष आणि कामिनी. मी चक्रपाणी व्यापलो, ऐसे बोलता यदुपती. सकळ झालं सद्गतचित्ती, विमलांबोधारा नेत्री श्रवती. काय बोलती ते दवा, आता पती घेतील प्राण. आम्ही न सोडू तुझे चरण, कृपासागर तू जगन्मोहन. हरी दारुणपती हे संसार दुःख रूप सकळी. खदिरांगाराची शेज रचली, यावरी सुख निद्रावन माळी. कैसी लागेल सांग पा, संसार विष वेल्लीचे वन. की वृश्चिकांचे भरले सदन, काळ सर्पे पसरिले वदन. उडी कोण घालवे, आम्ही सकाळची आज्ञा मोडून. दृढ धरले तुझे चरण, तू माघारी देशी लोटून. हिरोनी मन आमचे, सोडिताचे तुझे चरण. तत्काळ जाईन आमचा प्राणपती, आमचे परम दारुण सदना जाऊन देती. आपल्या हाते जगचिठी, वृत्तांत बघनेर तैरी लोटी. संसार तापे झालो कष्टी, करी गोष्टी एवढी तू. हसणे परिवून कुटिराना नवल पहा जाऊनी. सदनापती वंदतेल तुमच्या चरणा, तुमच्या गुणावनिता. तुम्ही शरण आली माझ्या पदा, ते तुमच्या करतील आपदा. मग उने येईल माझ्या हृदरा, पहा एकदा जाऊनी. हरिवशी विश्वास ठेवूनी, परतल्या सकळ द्विज कामिनी. हरीस प्रदक्षिणा करूनी, पुढती चरणी लागती. जेणे कृष्णा लागी त्याजला प्राण, ती हरिरूपी गेली मिळून. जैसे सागरी ऐक्य झाले लवण, नाही परतून आले ते. गोविंदाची लीलागात, द्विजपत्न्या परतल्या समस्त. ब्रह्मानंद त्या डुलत, दृश्य पदार्थ दिसेना. हरिनामाचा ऐकून गजर, अनुतापले सकळ विप्र. म्हणती कृष्ण पूर्ण अवतार, वेदश्रुते बोलती. मूढ आम्ही दुरभिमानी, नेणू अवतरला कैवल्यदानी. नुपजे अनुताप कदामनी, गेलो भुलूनी मायेने. स्त्रियांनी घेतली कृष्ण दर्शन, व्यर्थ काय आम्ही पडून. षडवैरी पूर्ण, जगत जीवन ओळखो. लोका सांगू करा भजन, आम्ही मंद भाग्य भजनहीन पूर्ण. ब्रह्मानंद श्रीकृष्ण त्यानं भजन नाडलो. स्त्रियांची म्हणती धन्य तुमचे जिने, तुम्हावरी कृपा केली नारायणे. व्यर्थ काय करून शास्त्र भाषणे, अभिमानी पूर्ण अभावलो. भाविका लागी भगवंत, दर्शन देतो हे यथार्थ. अभाविकांना दिसे सत्य, कोटी वर्षे शोधिता. गर्व देखून यामचा, दुरावला सोयरा निजाचा. पाठी राखा अंतकाळीचा, जो दिनाचा सहरकारी. द्रव्यमध्ये जे सदा मस्त, त्याशी नाटपे भगवंत. विद्या म्हणजे ते मुशमुशीत, प्रमाणात त्यांचा कैसा. एका भावार्था वाचुनी, वश नव्हे शारंगपाणी. भोगींद्र महिमा जाणुनी, शय्या झाला हरीची. श्रीकृष्ण परब्रह्म सावळे, त्याशी स्वमुखी आम्ही निंदिले. निर्मळ मळ लाविले, निर्गुणा ठेविले दोन दोष. कृपा न करता श्रीरंग, व्यर्थ काय कोरडा याग. वश न होता भक्त भवभंग, भव शोक न तुटेची. झाले सदृढ ब्राह्मण नयनी वाहे अश्रू जीवना. म्हणती कैसे कर्म गहन, जवळी असून हरी नेनो. एक म्हणती उठावटी, चला घेऊ हरीची भेटी. घालू श्री हरिचरणी दृढ मिठी. प्रेम पोटी न समाये, तो कंसाचे दूत हिंडती. वनी उपवनी झाडा होती, गोपी प्रशोधुनी मारती. एक हा सांगती समाचार, भय वाटे परम मना. या लागी वना न जाती श्रीकृष्ण दर्शना. एक म्हणती आम्ही नारायणा, तुम्हा चरणांतरलो. एक उठून उभे टाकती, म्हणती चला पाहू श्रीपती. एक म्हणती दैत्य हिंडती, वाटे चित्ती भय
फार आवडे आले बायाजळ दुरी अंतर लागणे निळ एक म्हणती धन्य वेल्हाळ जिने हरी लागी प्राण दिला धन्य धन्य त्याची सती चुकविली जिने पुनरावृत्ती देह ठेवून श्रीपती पाहाव्या धावी नली धन्य धन्य त्याची नारी प्राण देऊन घेतला पुतनारी माया नदीची पहिले तेरी त्याची निर्धारी पावली नाही केले तिने अनुष्ठान नाही केले पुनश्चरण नाही आचरली तब दारुण केसी नारायण पावली नाही तरी आम्ही पडलो व्यर्थ स्वमुखी निंदिला मुकुटनाथ वेडे झालो जानत जानत श्री अच्युत नेनुन या श्री हरी विजय ग्रंथ थोर हाची केवळ श्री सागर आत्मा राम यादवेंद्र शेषशाही पहुडला ती श्री सागरची 14 रत्ने भक्तांची दिली नारायणे येथे दृष्टांत साहित्य भाषणे दिव्य रत्ने झळकती तेथे राज्य करी उपमन्य येथेचे रूपवर भाविक धन्य ते श्री हरीचे परममान्य सात्विक प्रेमळ भक्त जय या ब्रह्मानंदा यदुवीरा त्रिभुवन वंद्या ज्ञानसमुद्रा अक्षय अभंगा श्रीधरा भक्तोद्धारा सर्वेशा इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत परिसोक्त सद्भक्त पंडित षोडशाध्यायी गुहा श्रीकृष्णार्पस्तु शुभम भवतु श्रीरस्तु राधे कृष्ण राधे